बाय सगळ्यांनी उठा. मंत्री दादा एक अक्षर बोलू नकोस काशीनाथ. स्वार्थापोटी इतका न झाल्यास एका निष्पाप पोरीला सक्का भाऊ नसतास ना तर आज ही गोळी तुझ्या छातीच्या आरपार गेली असती. सावजी सर्वला ताब्यात घे. दादा 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 अरे फक्त एक बळी हवाय आपल्याला. एका कुमारिकेचा. अरे एकदा का रक्ताची आहुती दिली ना की काम काम फत्ते. ऐक हे बघ एका रात्रीत आपण खूप मोठे श्रीमंत डोक्यात ठिकाणावर आहे का तुझं काशीनाथ? अरे काय बडबडतोयस ते कळतंय का तुझं तुला तरी? अरे दादा दादा तू भावनेच्या आहारी जाऊन बोलतोय. अरे मी जे करतोय ना ते अगदी बरोबर आहे. अरे आणि आपल्या सगळ्यांचं बरं होणार आहे. तुझं माझं आणि या सावजीचं सुद्धा. आणि एकदा का आपल्या हाती खजिना लागला ना की देऊ ना आपण त्याला त्याचा हिस्सा. बस पुरे झालं पुरे झालं. हे सोंगाड्या तुझा हात गाशा गुंडाळाने आत्ताच्या आत्ता चालायला लागला. अनंत अनंत त्याला जर त्याचा बळ मिळाला नाहीये तर ती शक्ती जन्माला उलटून घोर आणतोय. दादा दादा शांतपणे दादा दादा शांतपणे. बस आता जर कोणी माझ्या आडवं गेलं ना तर खरंच इथं अनर्थ होईल. दादा दादा ऐक. बास काशी. सावजी सर्व लोकांनी चल. दादा ऐक दादा दादा थांब. काशी काय रे